नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला, तो म्हणजे नगर परिषद भरती संदर्भात जी जागावाढची आपण हे करत आहोत, प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यात एक मोठा जो चेंज आहे, एक बदल आहे, एक घटनाक्रम आहे, तो घडलेला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे स्वतः विद्यार्थ्यांचं नावही घेईल मी, ते रोहित गाडे यांनी दिलेलं आहे. तर त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यावरती स्वतः मुख्यमंत्र्यांनी रिमार्क दिलेला आहे, तो म्हणजे मुख्य सचिवांना काय केलं की तात्काळ तपासून प्रस्तावित करावे यासाठी, म्हणजे त्यांना हे चेक करायचं आहे आणि याचा रिपोर्ट त्यांना मुख्यमंत्र्याला रिपोर्ट करायचा आहे. ही खूप मोठी घडामोड आहे, लक्षात घ्या मित्रांनो. जर जागा वाढत असते 100%चा GR आहे तर त्यांना 100% जागावाढ करणे आता करायलाच लागणार आहे. ओके, तर बघा, हे जे पत्र आहे ते दिलं गेलेलं आहे की हेमंत तुकाराम गोडसे आहेत, हे काय खासदार आहेत, नाशिक याच्यातून येतात, हे लोकसभेचे खासदार आहेत हे. तर यांनी दिलेलं आहे. तर इथं जर बघितलं तर यांनी काय केलं की मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता की नगर परिषद भरती 2023मध्ये 8 संवर्गातील पदाची जागावाढ करण्याबाबत लिहिलेलं पत्र आहे मुख्यमंत्र्यांना. तर याच्यानुसार आहे, इथं दिलेलं आहे की बघा, इथं GR नंबर दिलेला आहे. तर त्या GRनुसार सांगितलेलं आहे की 100% करण्याची मुभा आहे, जागा भरण्याची मुभा आहे. तर त्याच्यानुसार काय केलं होतं की नगर परिषद भरती 2023मध्ये काही संवर्गातील माहिती अधिकाऱ्याने मिळालेल्या माहितीनुसार अनेक जागा रिक्त आहेत. तर प्रत्यक्षात जाहिरातीमध्ये जर त्याचा समावेश केलेला नाही आहे, तर नगर परिषद भरती 2023मध्ये 5 वर्षातून एकदाच होते. त्यामुळे सर्व रिक्त जागा 31 डिसेंबर 2023पर्यंतच्या भरल्यास अनेक गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. आता ह्याची किती जागा आहे त्याच्यासाठी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की किती जागा वगैरे आहेत, याची सगळ्याची तुम्हाला माहिती आहे. तर ह्या 7 संवर्गाच्या ज्या जागा आहेत, 8 संवर्गाच्या ह्या जागा वाढू शकतात बघा. तर इथं यांनी काय केलं की मंत्री सचिवांना याचे संबंधित आदेश द्यावे असे लिहिले होते. हे जे खासदार यांनी लिहिलेलं पत्र आहे, नाशिक याच्यातून येतात, लोकसभेतून. तर बघा, या पत्रानुसार जर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत तर त्याच्यामुळे काय होऊ शकते की आता DME ऑफिस याच्यानंतरचे डिसिजन घेईल. DME ऑफिस लवकरात लवकर डिसिजन घेईल आणि जागा वाढ होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर जी टीम आहे, ओके, आता जी टीम हे करते, प्रयत्न करते, त्यांचं मनापासून अभिनंदन, ज्यांनी की याच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आहेत. रोहित गाडे असतील, खूप सारे विद्यार्थी आहेत, सिद्धेश देशमुख आहेत वाटतं, त्याच्यानंतर धीरज सर आहेत. ओके, ते असे खूप सारे विद्यार्थी आहेत. ते स्पेसिफिक आहे का, म्हणजे मला लक्षात आहेत त्या विद्यार्थ्याची नावं सांगितली मी. असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे ट्विटर वॉर हँडल करत आहेत. त्याच्यानंतरनं प्रत्येक आमदाराला असू दे, खासदाराला असू दे, जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काय करतात की वेगवेगळ्या स्वरूपात पत्र देत आहेत, निवेदन देत आहेत, मुख्यमंत्र्याला सांगा असं सांगत आहेत. खूप सारे विद्यार्थी रात्री एअरपोर्टवर जाऊन भेटलेले आहेत. विद्यार्थी रात्री यांना लंके जे आहेत त्यांना काय केलं की आमदार जे आहेत लंके, निलेश लंके, यांना जाऊन रात्री एअरपोर्टवरती त्यांनी पत्र दिलेले आहेत. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केलेली आहे, लक्षात घ्या. तर माझी अशी विनंती आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना की ॲटलिस्ट त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करा. सपोर्ट इन द सेन्स की मॉरली असेल, कुठल्याही यानं असेल. ते ट्विटर वॉर करत असेल, प्लीज ट्विटर वॉरला सपोर्ट करा. ते कुठे जात असतील आणि जवळ असाल तुम्ही तर प्लीज जा. ते जर म्हणत असेल मंत्रालयात तुम्ही येऊ शकता तर प्लीज त्यांना जाऊन सपोर्ट करा. बस जाऊन त्यांच्यासोबत थांबायचं आहे. बाकीची भूमिका ते घेतात, त्यांना सपोर्ट येतो, त्यांना थोडंसं मनोबळ वाढतं. तर त्यासाठी तुम्ही काय करा की सपोर्ट करा. बस एवढीच विनंती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.